लिपिकाची संपत्ती 163% वाढली। निवृत्त लिपिकासह पत्नीवर गुन्हा। एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांची माहिती। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडील तत्कालीन लिपिकाची संपत्ती 163% वाढल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या लिपिकाकडे 35 लाख कोटी आणि 16 लाखांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचंही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एसीबीनं केलेल्या तपासात स्पष्ट झालं असून त्यांच्या पत्नीनं त्यांना अपसंपदा गोळा करण्यास प्रोत्साहन दिल्याचंही स्पष्ट झालं आहे। या पती पत्नी विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे। नितीन भीमराव उत्तुरे वय वर्ष 60, वंदना नितीन उत्तुरे दोघेही राहणार सांगलीकर मळा मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे। हे उत्तुरे हे 1990 ते 2019 या काळात सांगली महापालिकेत घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत होते। या सेवा काळात त्यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा जमावल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। त्यानुसार उत्तुरे यांनी या काळात ज्ञात मार्गासह अन्य मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचं स्पष्ट झाले। ही मालमत्ता 35 कोटी 16 लाख रुपयांची असून ती ज्ञात मार्गाहून सुमारे 163% अधिक आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात हे स्पष्ट झालं असून नितीन उत्तुरे यांना अपसंपदा मिळवण्यासाठी त्यांची पत्नी वंदना यांनी प्रोत्साहित दिल्याचंही उपअधीक्षक कटके यांनी केलेल्या पर्यवेक्षणात स्पष्ट झालेलं आहे। याबाबत एसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। उपअधीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे अधिक तपास करत आहेत। नुकतेच महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर 7 लाख रुपये लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेच्या निवृत्त लिपिकाकडे संपत्ती 163% वाढल्याचं स्पष्ट झालं असून त्या निवृत्त लिपिकासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानं महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे।